हडपसर भागातील एका तरुणाचे तरुणीशी प्रेमसंबंध होते। तरुणी वाघोली भागात राहायला आहे। तरुणीच्या कुटुंबियांचा प्रेम प्रकरणास विरोध होता। प्रेम प्रकरणातून मुलाच्या वडिलांचे राहत्या घरातून अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली। अपहरण प्रकरण उघडकीस आल्यानंतर हडपसर पोलिसांनी 12 तासात वडिलांची सुखरूप सुटका केली। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे। अभिजित दत्तात्रय भोसले वय वर्ष 22, रणजित रमेश डिकोळे वय वर्ष 21, मारुती अशोक गायकवाड वय वर्ष 23 अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। या प्रकरणी त्यांचा साथीदार सागर खुरंगळे हा पसार असून त्याचा शोध घेण्यात येतोय। या प्रकरणी आरोपींविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हडपसर भागातील एका तरुणाचे तरुणीशी प्रेमसंबंध होते। तरुणी वाघोली भागात राहायला आहे। तरुणीच्या कुटुंबियांचा प्रेम प्रकरणास विरोध होता। तरुणी 3 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी हडपसर भागात राहणाऱ्या तरुणाच्या घरी गेले। त्यानंतर त्यांच्यात वाद झाला। रात्री 11च्या सुमारास तरुणीचे नातेवाईक आणि तिघे आरोपी तरुणाच्या घरी आले। त्यांनी तरुणाच्या वडिलांना धमकावले। त्यांना धमकावून दुचाकीवर बसवण्यास सांगितले। त्यांचे दुचाकीवरून अपहरण करण्यात आले। या घटनेची माहिती तरुणाच्या आईने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली। या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली। आरोपी तरुणाच्या वडिलांना घेऊन वाडे बोल्हाई केसनंद भागात गेल्याची माहिती मिळाली। त्यानंतर आरोपी बार्शीकडे निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पुणे सोलापूर महामार्गावरील पाटस टोल नाका इथं सापळा लावून आरोपींना पकडले। त्यांच्या तावडीतून तरुणाच्या वडिलांची सुटका केली। वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे, सहाय्यक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कावळे आणि पथकाने ही कारवाई केली आहे।